नमस्कार मित्रांनो. या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामागचा हेतू तुम्हाला जसजसे व्हिडिओ जातील तसतसे कळेलच. फेसबुकवरती लिखाण खूप केलं आणि आता तुमचाच प्रतिसाद मला जास्त आला की काहीतरी पिके तुम्ही करा. तर मी आज सादर करतोय. झालं काय की 1961चा माझा जन्म आणि वयाच्या 35व्या वर्षी मला ट्युबरक्युलोसिस झाला. त्याच्या मागचं कारणही सांगतोय तुम्हाला की माझ्या वडिलांना आरोग्याचं महत्त्व खूप होतं. ते न चुकता तालमीमध्ये जायचे, जोर बैठक काढायचे आणि मला तारुण्यामध्ये नेहमी सांगायचे की अरे गधड्या, कमीत कमी 12 सूर्यनमस्कार कर. पण वडिलांचं ऐकेल तो मुलगा कसला? नाही. पृथ्वीवरचा सगळ्यात आळशी माणूस जर कोण असेल तर तो प्रमोद कुलकर्णी तुमचा. वयाच्या 35व्या वर्षापर्यंत. आणि 35व्या वर्षी ज्यावेळेस इथे उजव्या मानेला इथे उजवीकडे एक गाठ आली, त्यावेळेस मी बडोद्याला होतो. वय वर्ष 35. जून 1996. ती गाठ आल्यानंतर मनामध्ये वेगवेगळ्या शंका उपस्थित यायला लागल्या. कारण समाजामध्ये गाठ आली म्हणलं की एक जे मानसिकता आपली त्या गंभीर रोगामध्ये जाते तशीच गेली. मनात आलं कॅन्सर, दुसरं काही येत नाही. आणि असं ज्यावेळेस असतं शरीराबद्दल त्यावेळेस वाईट विचार जास्त येतात. माझी सवय अशी होती की मी गेले 40 वर्ष माझा फिजिशियन कधी बदलला नाही. म्हणजे त्या काळात आता फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट नाही आहे, पण माझा फॅमिली डॉक्टर मी कधी बदलला नाही. त्यामुळे माझा फॅमिली डॉक्टर जे सांगेल ते पूर्व दिशा. बडोद्याच्या डॉक्टरकडे गेलो. त्यांनी सांगितलं की याची त्या काळामध्ये आय जी ए टी बी नावाची एक टेस्ट होती, ब्लड टेस्ट. ती करायला लावली. ती निगेटिव्ह आली. आनंद झाला. तो रिपोर्ट घेऊन मी गेलो डॉक्टरकडे, बडोद्याच्या डॉक्टरकडे 1996. पण डॉक्टरांना ते काही समाधान होईना. डॉक्टर म्हणाले आपण या या रिपोर्टवरती समाधानी राहू शकत नाही, बायोप्सी करावी लागेल. आता बायोप्सी करायचं म्हणलं तर अजून माझ्या मनामध्ये अजून शंका कुशंका जास्त. रेल्वेचं तिकीट, रेल्वेचं रिझर्वेशन त्यावेळेस मॅन्युअल होतं. रेल्वे स्टेशनवर जाणे, फॉर्म भरणे आणि सोलापूरला येणे. मूळचा सोलापूरचा. सोलापूरला डॉक्टर बच्चूवार माझे फॅमिली फिजिशियन. आणि 18 तास प्रवास करून वेगवेगळ्या मनस्थितीमध्ये असा दुःखी अवस्थेत जाऊन सोलापूरला गेलो. डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी बायोप्सी करायला या डॉक्टरकडे जा म्हणून सांगितलं आणि बायोप्सी करून घेतली. बायोप्सीचा रिझल्ट यायला 3 दिवस लागतात. ते 72 तासामध्ये पुन्हा अजून शंका, काय होतंय काय नाही, काय होतंय काय नाही. आणि तिसऱ्या दिवशी बरोबर रिपोर्ट आला की तुम्हाला ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, डॉक्टरांनी सांगितलं. पण बरा होण्यासारखा. आणि त्या काळामध्ये टीबीची ट्रीटमेंट ही 9 महिने होती. आणि 9 महिन्यामध्ये रोज 1,500 mg गोळ्या घ्यायच्या. सकाळी उठलं की एक गोळी. ती गोळी घेतली की दिवसभर तुमच्या लघवीचा रंग हा डार्क लाल. रिफाम्पिसिन नावाचं ते औषध होतं. रिफाम्पिसिन, आयसोकॅनिड्स वगैरे वगैरे असं काहीतरी भलतीच औषधं होती. आणि त्याची एक गंमत अशी होती की एकही दिवस गोळी चुकायची नाही. लोकांनी जे सांगितलेलं होतं गोळी चुकलं की पुन्हा अबकडं, ABCD पासून सुरुवात. त्याच्यामुळं ते जे 9 महिन्यामध्ये जी माझी मानसिकता होती, त्या काळामध्ये मी असं आत्मपरीक्षण करत गेलो की मी जर वडिलांचं कदाचित जर सल्ला ऐकला असता, शरीर ठणठणीत ठेव, माझा आळस थोडासा बाजूला ठेवला असता, तर मला कदाचित टीबी झाला नसता.
वय वर्ष 35. मग ते झाल्यानंतर 9 महिने ट्रीटमेंट घेतली, बरा झालो. मग डॉक्टरांना खोदून खोदून विचारलं की हे का झालं का झालं. ट्युबरक्युलोसिस म्हणजे इन्फेक्शन. आणि दुसरी गोष्ट, शरीराची रेसिस्टन्स पॉवर खाली येणे, जे डिफेन्स मेकॅनिझम आहे ते टोटली खाली येणे, त्याच्यामुळे झालेला हा आजार. म्हणजे माझ्या शरीराकडून काही नव्हतंच, शून्य, कारण काही लक्षच दिलेलं नाही. तेव्हा त्या दिवशी, ज्या दिवशी बरा झालो, त्या दिवशी ठरवलं की आता शरीर नावाच्या परफेक्ट 100% बरोबर असलेल्या यंत्राकडे बघणे. कारण शरीर हे एक चीज अशी आहे निसर्ग निर्मित, तिथे कुठेही चूक नाही. 99.99% सुद्धा नाही, 100%. साधं उदाहरण घ्या. भात खात असताना किंवा जेवण खात असताना साधा केसाचा तुकडा जिभेवर जरी आला असा तरी जीभ बाजूला काढते आणि तिला शरीराला चालत नाही. यावरून लक्षात घ्या की आपलं शरीर किती सेन्सिटिव्ह असेल. मग अशा सेन्सिटिव्ह शरीराला आपण सेन्सिटिव्ह पद्धतीने का सांभाळू नये, हा विचार माझ्या मनात आला. आत्मपरीक्षण की बाबा आता असं होऊ द्यायचं नाही, लक्ष द्यायचं. मग त्या दिवसापासून हेल्थ कॉन्शियस झालो. लोकांना वाटतं फेसबुकवरती की ह्याला हेल्थशिवाय किंवा तरुणांना सांगितल्याशिवाय नेहमी हेल्थचे आर्टिकल्स, हेल्थ टिप, हे टिप नंबर 1, टिप नंबर 2 वाटतंय. पण माझा वयोगट जो आहे तो 30 ते 50, की जे सध्या क्रुशल आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा जर पिरियड कोणता असेल तर वयोगट 30 ते 50. तुम्ही आयुष्याच्या पूर्वार्धात म्हणजे या वयामध्ये जसं तुम्ही शरीराला ठेवाल त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं शरीर उत्तरार्धामध्ये, आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये साथ देणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. शरीराला हलक्यात घेऊ नका, हा माझा सल्ला आहे तुम्हाला. मग काय करायला पाहिजे? प्रॉपर व्यायाम, आहार आणि 7 ते 8 तासाची झोप. झालंय काय की लोक व्यायामाकडे जास्त लक्ष दिलेलं आहे, जिमला जात आहेत, पण व्यायाम, आहार आणि झोप याच्यामध्ये जर तब्येत चांगली सांभाळायचं असेल किंवा वजन कमी करायचं असेल तर 80% आपलं आरोग्य हे आहारावरती आहे. 20% जे आहे ते तुमच्या व्यायाम करण्यावरती आहे. आणि मला सांगावंसं वाटतं तरुण पिढीला की रात्री चॅटिंगमध्ये किंवा रात्री 1-1 वाजता झोपणे, 2 वाजता झोपणे, 3 वाजता झोपणे हे निसर्गाच्या विरुद्ध आहे. खूप प्रचंड प्रॉब्लेम येऊ नयेत ही इच्छा आहे. पण जर तुम्ही रोज ॲडिक्शन म्हणून जर करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे. हार्ट अटॅक, BP, डिमेन्शिया, अल्झायमर्स या गोष्टींना निमंत्रण देऊ नका. शरीराला रात्रीची 7 ते 8 तास झोप ही अत्यंत आवश्यक आहे. त्याप्रमाणे तुम्ही दिवसाचं रात्री झोपायचं आयोजन करा, प्लॅनिंग करा. काही लोक काय म्हणतात की मग आम्ही 1 वाजता झोपलो तर मग सकाळी 8 वाजता उठतो. नाही, प्रॉपर रात्री 10-11 पर्यंत झोपत जा. सकाळी तुम्हाला प्रॉपर 5-5:30 ला जाग यायलाच पाहिजे. रात्रीची झोप हे तुमचं दिवसभरातले जे काही तुम्ही मेंटल स्ट्रेस, शारीरिक स्ट्रेस केलेले आहेत त्याची रिपेअरिंग सिस्टीम जी आहे निसर्गाने दिलेली, ही रात्रीच्या 7 ते 8 तासामध्ये होते आणि त्याप्रमाणे तुमचं शरीर दुसऱ्या दिवशी सकाळी परत फ्रेश होतं. तर सांगण्याचा मुद्दा आजच्या व्हिडिओचा, माझ्या अनुभवावरून सांगतोय की जिथं मी चुकलो, वडिलांचा सल्ला ऐकलेला नाही तरुणपणामध्ये, 35व्या वर्षी जो दगा द्यायचा ते दिला. आणि आज मी कळकळीने तुम्हाला तरुण पिढीला विशेषतः सांगत आहे की शरीराकडे बघा, दुर्लक्ष करू नका. हाच माझा आजच्या व्हिडिओचा संदेश.